काल गेलतो. वेलकम बॅक गाईज अजून एक ब्लॉगमध्ये. तर आज जस्ट मी लेट आलेलो आहे इथं, कारण झोप झालेली नाही, कंटिन्यू ब्लॉग शूट करत आहे, त्यामुळे लेट उठलो आणि लेट आलो इकडे. तर आज आम्ही तुम्हाला दाखवतो काय काय किती काम झालं आहे पूर्ण. त्यासोबत पण आम्हाला ना डिसाईड घ्यायला की कोणत्या खिडक्या घ्यायच्या वगैरे, दरवाजे काय काय घ्यायचे. एवढी भिंत मी काल गेलतो, एवढी भिंत बनलेली आहे. काम दाखवतो केवढं झालं. हे जे रूम आहे गाईज, आज दरवाजा लावा लागणार आहे आणि म्हणजे आपल्याला 2 दरवाजे आणायला लागते आज मेन म्हणजे, आणि 2 चौकट आणायला लागते. चौकट म्हणजे काय ते तुम्हाला दाखवतो मी आता. बा ना आणत आहे बा, इथं जे दरवाजासाठी जागा पाडली आहे, इथं दरवाजे लावा लागेल आपल्याला इथे समोर. मग ते जागा दिसत मेन, आणि मेन म्हणजे आता कसं आहे का, समोर जे लुक येण्यासाठी आणि चांगला दरवाजा आपल्याला घ्यायला लागेल एकदम घराच्या समोर, कारण तो साधा घेऊन सगळं आपण चांगला क्वालिटीच लागणार आहे आपल्याला मेन म्हणजे. तर मग आता मी फुलसिंग बघून आपण जातो गेट पाहायला. सामान वगैरह आना. तो आज का ब्लॉग फुल ऑन बार्गेनिंग, शॉपिंग और थोड़ी मस्ती से भरा हुआ. आज हम निकल पड़े थे एक बहुत ही स्पेशल मिशन पर, घर के लिए फ्रंट डोर का सागवान चौखट खरीदने. हाँ भाई, घर का दरवाजा. तो हम घूमते घूमते पहली शॉप पर पहुंचे और भाई साहब ने प्राइस बोला 12,500 इस बड़ी चौखट का. मैं भी बोला अरे यार, दरवाजा खरीद रहा हूँ या फिर BMW का बम्पर. और फिर हमने छोटा चौखट देखा तो उसका प्राइस था 6,500. अब कंफ्यूजन ये हुआ कि पहले वाला दरवाजा गोल्ड प्लेटेड था या सीमेंट का बना था. इसलिए हमें ये चौखट पसंद आया और फिर एक्सपर्ट लेवल बार्गेनिंग के बाद हमने इसे 9,500 में डील पक्की कर ली. वैसे भी इंडिया में बिना बार्गेनिंग के शॉपिंग तो इनकम्प्लीट ही है, तो वैसे हमने एकदम सस्ता, सुंदर और टिकाऊ मूवमेंट वाला ये चौखट खरीद लिया. अब बात थी चौखट प्लॉट तक ले जाने की. मजदूर भाई बोले 250 लगेंगे और मैं भी बोला भाई 150 रुपया दूंगा, ऊपर से स्माइल भी फ्री मिलेंगी. और भाई साहब फाइनली मान ही गए. तो थोड़ी हेल्प के बाद चौखट निकल पड़ा प्लॉट की तरफ, और मुझे खुद भी शौक लगा, पर दिल गार्डन गार्डन हो गया. पारी थी 4 वेंटिलेटर, हॉल पास, सीमेंट चौखट भी लेने की. और जब मुझे खर्चा पता चला, मुझे अलग से हार्ट अटैक वाली फीलिंग फिर से आ गई. टोटल खर्चा हुआ 18,000 तक, पहले चौखट को मिलाया जाए तो. मतलब घर बनता भी है और पॉकेट एम्प्टी भी होती है. मैं और ठेकेदार जी छोटे ऑटो में वेंटिलेटर, खिड़की, चौखट सब लेके प्लॉट तक आए, एकदम जुगाड़ू ट्रांसपोर्ट, फुल सेफ्टी के साथ. और बस भाई, आज का सफर यही खत्म. सच्ची बात, छोटा ऑटो अपने ठेकेदार का ही था, तो पैसे वहां बच गए. हम पहुंच गए सब सामान लेकर अपने प्लॉट तक. पर शॉपिंग के बीच में एक मस्त मार्बल मंदिर दिखा, जो दिल को तो बहुत भाया, पर जेब ने मना कर दिया. प्राइस था 13,000, 13,000. मतलब बजेट की तो बँड ही बच गई. आज गाईज फायनली सकाळपासून आता आराम भेटलाय. मी मग फिरत आहो, जसं तुम्हाला दाखवलं, तुम्हाला दाखवतो अजून. चौपट आणलं, याच्याशिवाय पण एक्स्ट्रा सामान लागलं. या खर्चाचा मला हिशोब माहीतच नव्हता की अजून हे खर्च लागू शकते. एक अंदाज होता की थोडं वाढणार एक्स्ट्रा वगैरे, पण आज असा खर्च झाला आहे जो अनएक्सपेक्टेड होता. पण सगळं सामान आणून घेतलं. तर हे सर्व सामान आणलंय मी, हे बघून घ्या. चौपट, नंतर मग हे, आणि मेन म्हणजे समोरच्या गेटासाठी हे मोठी चौकट सागवान. त्यासोबत गाईज मी आजच्या व्हिडिओला फिनिश करतो, इथंच आपण खतम करून टाकू. आज चांगलाच खर्च झाला आहे, त्याचा हिशोब तुम्हाला एक वेळा सांगून देतो. तर आज नाही म्हणता 19,000 तर असाच खर्च झाला आहे. हा आउटसाईड बजेट आहे. हे सगळं जे घर बनत आहे आपलं, एवढं जे काम झालं आहे वगैरे, याच्या आउटसाईडचं बजेटचं पुरं सामान होतं. आज आणून घेतलं आहे, कारण गेट लावणं अर्जंट आहे. इथं पण एक डिसाईड केलं आम्ही, इथं गेट काढायचं. तर हे सगळं गाईज आता एकदम ओकमध्ये चालू आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, कारण आज आई पण आली, त्यांना मी पुरं हे सगळं दाखवलेलं आहे आपलं कसं काम चालू वगैरे. तो पण मी एक नेक्स्ट व्हिडिओ पोस्ट करणार. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, जर तुम्ही आता पण नवीन असणाऱ्या चॅनलवर, त्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.